हनुमानजीचा आणि भक्त भगवंत प्रभू रामचंद्र यांचा संवाद चालू आहे। हनुमानजी बोलू लागले, हे भगवंता, हे परमेश्वरा, तुझ्या नामाचं सामर्थ्य माझ्या सोबत असल्यावर मला कोणत्या गोष्टीची गरज नाही। नामस्मरण जर केलं तर त्याच्या नामस्मरणाचं ताकद एवढी आहे की पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हा जी सतत फेरा आहे तो असणारा चुकणार आहे। एवढं सामर्थ्य तुझ्या नामात आहे आणि ते सामर्थ्य ते नामाचं नामस्मरण माझ्याजवळ आहे। त्याच्यामुळे भगवंता कोणतीही काळजी करू नका। अत्यंत जडमोड पाषाण नामे उदरले, संपूर्ण तेथे बापुडे मरण कोणा, श्री लक्ष्मणा चिंतावया। आणि मग लक्ष्मण भैयाला उठवण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी हरकत नाही, कारण हे भगवंता तुझ्या नामस्मरणाने जड जीव असणारे जी काही शिळा आहेत, पाषाण आहेत, निर्जीव वस्तू असणारे सजीव झालेले आहेत आणि मी तर तुझा असणारा भगवंत आहे। त्याच्यामुळे भगवंता काळजी करू नका। औषधे सकळ जने नामामृत संजीवने, नामे निर्मुक्त भवबंधने चूडामणे नरवीरा। हे भगवंता, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, जड जीव असणारा उद्धार आहे, पाषाणाचा उद्धार आहे, उद्धार होत आहे, जे काय पाप झालेलं आहे ते सुद्धा नाहीस होत आहे। आणि म्हणून सगळ्या वनस्पतीपेक्षा तुझ्या नामस्मरणामध्ये ताकद आहे आणि तुझ्या नामस्मरणाच्या जोरावर ती वनस्पती घेऊन येतो आणि लक्ष्मणाला उठवतो। कायसे ब्रह्मशस्त्राचे बळ, कायसे बापुडे, काळ मृत्यूचे मारक सबळ, नाम केवळ रघुनाथ। हे भगवंता, तुझ्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, कसलं जरी शस्त्र अस्त्र आलं, ब्रह्मास्त्र जरी आलं, कसला कर्दन काळ जरी आला तरी तुझ्या नामा पुढं असणारं नामस्मरणा पुढं तुच्छ आहे, हीन आहे। ऐसे सोनिया स्वामी मजा आज्ञा दिले, तुम्ही तरी दिव्य औषधी आणि नमे ज्या दुर्गमती लोक। असो अशा प्रकारे भगवंता तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करू नका। जी काय संजीवनी औषध आणायचंय, वनस्पती आणायची, कितीही दुर्गम पाताळात जरी असली, कसल्याही महाभयंकर पर्वतावर जरी असली, तरी तुमच्या नामस्मरणाच्या सामर्थ्यावर मी जाऊन ती औषधी घेऊन येईल। चिंता न करे रघुनाथा, चिंता दुःख नेदी सर्वता, चिंतेचे वानर दे घेता दुःखावस्था अनिवार्य। हे भगवंता, याच्यासाठी तुम्ही चिंता करू नका, दुःख करू नका, काळजी करू नका। एकदा जर मनामध्ये आपल्या चिंता जर घुसली ना तर संपूर्ण कार्य पार पडेपर्यंत ते चिंतेनं माणूस व्याकुळ होतो, कार्य होतंय का नाही। त्याच्यामुळे चिंता तुमच्या जवळ ठेवू नका, चिंतेने काळजी करू नका। भगवंता, मी आता जातो आणि सूर्य उदयापूर्वी येतो। चिंता संचारले शरीर सुख नेदी, तिळभरे लागता चिंतेची लहरे, सुरासुरे कापिजे। हे भगवंता, चिंता तुमच्या मनामध्ये प्रवेश करू देऊ नका। किती जरी सुख असलं, किती जरी समाधान असलं, सगळं काही व्यवस्थित जरी असलं आणि एकदा जर माणसाच्या मनामध्ये चिंता सुरू झाली तर कसलंही सुख प्राप्त होत नाही, सुखाचा भोग घेता येत नाही। म्हणून भगवंता, तुम्ही चिंता करू नका। सुखने दे राजभवन, सुखने दे भोगायतन, दारा पुत्रादी जना सुख जाना न देते। कितीही बायको चांगली असली, लेकरं बाळा चांगले असले नाही, ते पद आपल्या हातात असले, ऐश्वर्य संपन्न असलं, कसल्याही प्रकारचं सुख समाधान असलं, पण जर एकदा चिंता माणसाच्या मनाला लागली तर कसलंही सुख भोगता येत नाही। राजा जरी असला आणि त्याला जर चिंता लागली तर त्या राजपदाचा भोग घेता येत नाही। म्हणून भगवंता, तुम्ही चिंता करू नका। सुखने दे धन संपत्ती, सुखने दे सकळ संपत्ती, सुखने दे यश कीर्ती, चिंता चित्ती प्रवशता। किती जरी धन असलं, किती जरी द्रव्य असलं, किती जरी पैसा अडका असला, नाना प्रकारची संपत्ती असली, नाना प्रकारचे राजभोग जरी असले, जर चिंता तुमच्या मनामध्ये आली तर त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही। चिंतेने नोहे लोक चिंतेने प्राप्त नोहे, स्वर्गे क चिंतेने न साधे योग सूत्र, चिंता दाय दे कबला। चिंता ही गोष्ट अतिशय वाईट आहे। चिंतेने असणारं यश कीर्ती जर प्राप्त होत असली आणि एकदा जर चिंता मनाला लागली तर ते आलेलं यश असणारं नाहीच होतं। अशा प्रकारचं हनुमानजी प्रभू रामचंद्राला बोलत आहेत। परमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळले, चौफेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्दसे। किती जरी आनंदाचं वन असलं आणि त्या ठिकाणी जर चिंता रूपी अग्नी जर लागला तर त्या आनंदाच्या वनाचा उपभोग घेता येत नाही। त्याच्यामुळे भगवंता, तुम्ही चिंता करू नका। परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केला, किंकर इतराचा कायसा विचार,
चिंता दुस्तरा श्रीरामा. हे भगवंता, तुमच्यासारख्या माणसाला जर चिंता हे करीत असेल, ग्रासित असेल, चिंतेने जर तुम्ही व्याकुळ होत असाल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे काय हाल होतील. म्हणून हे भगवंता, तुम्ही चिंता कसल्याही प्रकारची करू नका. ते चिंतेचा समूळ दाहो करीते तुझं नाम पाहो, एवढा तुझं नाम निर्वाहो महाबाहो श्रीरामा. हे भगवंता, हे परमेश्वरा, ज्याच्या मनामध्ये असणारी शंका आहे, ज्याच्यावर असणारं आलेलं संकट आहे, आणि त्या कसल्याही पाप्यानं जर तुझं नामस्मरण केलं तर त्याचं दुःख नाहीसं होतं, त्याचं संकट नाहीसं होतं, आणि तो आनंदित होतो. आणि अशा असणाऱ्या भगवंता परमेश्वरा, तुम्ही चिंता करावी आणि तुम्ही व्याकुळ व्हावं हे योग्य नाही. ते समूळ चिंता सांडून पाहि स्वस्वरूपी सावध होय, सुमित्रासी भय नाही प्रतिज्ञा पाहे. हे भगवंता, माझी शपथ आहे, माझी प्रतिज्ञा आहे, तुम्ही स्वतःचं रूप एकदा शांत होऊन बघा, तुम्ही स्वतःला ओळखा. भगवंता, लक्ष्मण भैयाला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, त्यांना वेळेच्या आधी मी सावध करतो. फक्त तुमची असणारी चिंता तुम्ही दूर करा. आताची जाऊन सत्वर आणोने औषधी संभार, क्षणे उठवेन सुमित्रा प्रतिज्ञा साचार हे माझे. हे भगवंता, माझी शपथ आहे, माझी आण आहे, मी आता जातो आणि सूर्य उदयापूर्वी असणारा लक्ष्मण भैयाला उठवतो. तुम्ही चिंता करणं सोडून द्या, हा माझा तुम्हाला शब्द आहे. ऐसे बोलो निगोळांगोळ त्राटिले भूमीचे, लांगोळ पुढेल कथा तिरसाळ, श्रोते सकळ परिसोते. असो, अशा प्रकारे भगवंताला हनुमानजीने बोललेले आहेत, आपला शब्द दिलेला आहे, आणि मग आपलं उड्डाण करण्यासाठी हनुमानजी सज्ज होऊ लागलेले आहेत. एका जनार्दनाचे दाने बुकाळो परे, मागुणे या लागे मज आदलीवाले सावध राध्या संपत आलाय. देणे जननी जे गोड लागे माऊलीसी तोंडीचे काढी ते वेगेसे, ओपे बाळकाच्या मुखाचे निज मानासे स्नेहाळ. एका जनार्दना श्रेयन श्रुती जावे अवधान, कुंडलिकावर हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र महाराज की जय. पुकारा जय हनुमान जय.